शकतो आणि सांगतो की तुमरावांनी मृत्यूचं जे वर्णन केले आहे त्याला मराठी भाषेत तोड नाही, अशा प्रकारचं वर्णन मराठी भाषेमध्ये आलेलं नाही. हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ ते लिहितात, कुठे घेऊन जातोस, मृत्यूला म्हणतात कुठे घेऊन जातोस तू या जीवांना, आणून कुठे लपवून ठेवतोस तू त्यांना. मृत्यूचं रहस्य तुम्हालाच कळलं नाही. शरीर आहे आणि शरीर नाही, हे गेलं पुढे. काल माझ्याशी आमचे एक मित्र काल माझ्याशी बोलत होते आणि आज ते या जगात नाही. या मृत्यू केलं काय, कुठे लपवलं, तो काल बोल जातो. याचं वर्णन तुमरामाने असं अप्रतिम शब्दात केलेलं आहे. पलीकडे आणखी ते लिहितात, या पंचमहाभूतांचे तू केवळ विघटन आहेस की अजून काही. साधे शब्द आहे, या पंचमहाभूतांचं तू केवळ विघटन आहेस की अजून काही आहेस. आता व्यक्तार्थ सांगतो, सुचवलेला सांगतो. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झालेलं असतं, हे तर बरोबरच आहे. पण मेल्यानंतर जाळेपर्यंत या गाडेपर्यंत ही पंचमहाभूत काही काळ असतात. नंतर ती पंचमहाभूत कुठे जातात, माणसाचं शरीर कुठे जातं आपण दिलं गेलेलं आहे. त्यात म्हटलंय, विघटन आहेस केवळ शरीर नसणार आहे की अजून काही आहे. मला स्वतःला जे जाणवलं, अजून काही म्हणजे मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे की काय. त्यांच्या मनात तसं ते नसेल आहे, पण सामान्य माणूस मानतो की पुनर्जन्म आहे. भगवान बुद्धाने देखील आत्मा मानला नाही, पण पुनर्जन्म मानला भगवान बुद्धाने. त्यामुळे या ओळीत विघटन आहे, मृत्यू म्हणजे विघटन आहे